या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अनुष्का माप ओलांडून किर्लोस्करांच्या घरात येते. मात्र आदित्य तिला पारू समजत असतो आणि त्यामुळे अनुष्का खूप चिडलेली असते. मात्र नाईलाजाने ती चेहऱ्यावर हसू आणून सगळ्या विधी पार पाडत असते. त्यानंतर तो डिरेक्टर तिला लक्ष्मीची पावलं उमटवायला सांगतो आणि त्यानंतर अनुष्का तिचे पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवते आणि त्यानंतर लक्ष्मीची पावलं उमटवते आणि ते बघून तो डिरेक्टर खूपच खुश होतो आणि म्हणतो की साक्षात लक्ष्मीचीच पावलं वाटत आहेत. आणि त्यावेळी अनुष्का मात्र मनाशी म्हणत असते की किती मूर्ख लोक आहेत हे, काय काय करायला लावत आहेत. आणि तो आदित्य तर सगळ्यात मूर्ख आहे, एका मोलकरणीसोबत लग्न करण्याची स्वप्न बघतोय. मात्र मला काही त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे आणि मी फक्त माझा बदला घेण्यासाठीच हे सगळं सहन करते. या अहिल्याला आणि तिच्या कुटुंबाला असं वाटतंय की साक्षात लक्ष्मी घरात येत आहे, मात्र त्यांना जाणीवसुद्धा नाही आहे की त्यांच्या घरात लक्ष्मीची नाही तर मृत्यूची पावलं उमटत आहेत. तर दुसरीकडे आदित्यला असंच वाटत असतं की त्याच्यासोबत पारूच सगळे काही विधी पार पाडत आहे आणि त्यामुळे तो खूपच खुश असतो. त्यानंतर मग तो डिरेक्टर त्या दोघांना अंगठी शोधण्याचा खेळ सुरू करायला सांगतो. अनुष्का आणि आदित्य तो खेळ सुरू करतात आणि त्यावेळी अनुष्काकडे बघत पारू मनाशी म्हणत असते की अनुष्का मॅडमच्या मनात नेमकं काय सुरू आहे, त्यांनी त्या गुंडांना सोडवण्यासाठी पैसे का दिले असतील, त्या असं का करतायत. तर दुसरीकडे अनुष्का आणि आदित्य तो अंगठी शोधण्याचा खेळ खेळत असतात. पण तेव्हाही आदित्यला असं वाटत असतं की पारूच त्याच्यासोबत तो खेळ खेळते, त्यामुळे तो खूपच खुश असतो आणि पारू आपल्यासोबत आहे असं समजूनच तो ते सगळं शूट पूर्ण करतो. शूट पूर्ण झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्या आवाजानेच तो भानावर येतो आणि बाजूला बघतो. आपल्या शेजारी पारू नाही तर अनुष्का आहे हे बघून त्याला धक्काच बसतो आणि तो लगेच जागच्या जागी उभा राहतो. त्यानंतर सगळेजण त्या दोघांचं खूप कौतुक करतात. पारू मनाशी म्हणत असते की मी नक्की कशावर विश्वास ठेवू, मी मागाशी जे बघितलं त्यावर की आत्ता माझ्यासमोर सुरू आहे त्यावर. तितक्यात प्रीतम तिथे येत तिला विचारतो की पारू काय झालं. मात्र ती प्रीतमला काही सांगत नाही. तर प्रीतम म्हणत असतो की दादाने छान शूट केला ना, आणि त्यावर पारू फक्त हो म्हणते. तर अहिल्या अनुष्काचं खूप कौतुक करत असते आणि त्याचसोबत आदित्यचं सुद्धा. सगळेजण खूपच आनंदात असतात आणि मग त्यानंतर अनुष्का पारूला विचारते की पारू कसं झालं शूट, मला जमलं ना काम. आणि त्यावर पारू फक्त हो म्हणते. तर अनुष्का म्हणत असते की मला माहिती आहे मला तुझ्या इतकं छान काम नक्की जमलं नसणार, कारण शूट सुरू असताना आदित्य सतत मला पारू अशीच हाक मारत होता. तो मला पारू समजूनच सगळे विधी पार पाडत होता आणि ते ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. तर आदित्यसुद्धा म्हणतो की अनुष्का हे काय बोलतेस तू. तर अनुष्का म्हणते की आदित्य मी खरं बोलते, तू मला अनेकदा पारू अशीच हाक मारली आणि मला माहिती आहे ती तुझी खूप चांगली मैत्रीण आहे, सतत तुझ्या अवतीभोवती असते, म्हणून कदाचित तुझ्या तोंडात तिचंच नाव येत असेल, काही हरकत नाही, मला अजिबात वाईट वाटलेलं नाही आहे. मात्र त्यावेळी आदित्य खाली मान घालतो. तर अहिल्यालासुद्धा आदित्यचा खूप राग येतो. मात्र ती जास्त काही वाढवत नाही आणि अनुष्काला म्हणते की अनुष्का तू खरंच खूप छान काम केलं. आता सगळ्यांना कळेल की मी घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता, कारण या आपल्या व्हिडिओलासुद्धा खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात. आदित्य मात्र तेथून निघून जातो. तर अनुष्का अहिल्याला म्हणत असते की अहिल्या मॅम तुम्ही प्लीज आदित्यसोबत बोला ना, तो नाराज झाला आहे. मात्र अहिल्या म्हणत असते की अनुष्का आता मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध होणारच आहे. मात्र त्याने अजून सिद्ध केलेलं नाही आहे की माझा निर्णय चुकला आहे आणि या ॲडनंतर मला नाही असं वाटत की त्याला हे सगळं सिद्ध करता येईल. आणि तिचं ते बोलणं ऐकून पारूला मात्र वाईट वाटतं. त्यानंतर अनुष्का तिच्या खोलीत जाऊन बसते. ती हसतच मनाशी म्हणत असते की फायनली मी या किर्लोस्करांच्या घरात आणि कंपनीत प्रवेश मिळवला. ती अहिल्या आंधळ्यासारखा माझ्यावर विश्वास ठेवते आणि आता मी तिच्या या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिचं साम्राज्य लवकरच उद्ध्वस्त करणार. मात्र तितक्यात ती पारू त्या ठिकाणी येते. तिच्याकडे बघून अनुष्का म्हणते की काय पारू कसं झालं शूट, आणि मला खरं खरं सांग तू माझ्या जागी तुलाच इमॅजिन करत होती ना. मात्र त्यावर पारू काही उत्तर देत नाही. तर अनुष्का हसतच म्हणत असते की अगं इट्स ओके, तुझ्या जागी जर मी असते ना तर मी सुद्धा हेच केलं असतं. मुळात माझा आदित्य आहेच असा की कोणीही त्याच्या प्रेमात पडावं. आणि मग ती डिरेक्टलीच पारूला विचारते
की तू आदित्यच्या प्रेमात पडली आहेस का? आणि ते ऐकून पारूला वाईट वाटतं. मात्र त्यानंतर ती अनुष्काला म्हणते की तुमचं आणि आदित्य सरांचं लग्न होणार आहे. आदित्य सरांवर फक्त तुमचाच अधिकार आहे. आणि त्यावर अनुष्का म्हणते की हो, ते तर खरं आहे. आता मलासुद्धा असं वाटते की कधी एकदा माझं आणि आदित्यचं लग्न होईल आणि मी सून म्हणून या घरात येईल. आणि त्यावेळी पारू तिला विचारते की अनुष्का मॅडम, तुम्ही शूटिंगच्या आधी ती पैशांची बॅग घेऊन नक्की कुठे गेला होतात? आणि पारूचा तो प्रश्न ऐकून अनुष्काच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत बसलेला असतो. तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती आदित्यला म्हणत असते की आदित्य दादा, मला खरं खरं सांगा, तुम्ही शूटिंग सुरू असताना खरंच अनुष्काला पारू अशी हाक मारत होता का? तुम्ही पारू समजून सगळे विधी पार पाडले का? पण त्यावर आदित्य काही उत्तर न देता खाली मान घालतो आणि त्यामुळे प्रियाला तिचं उत्तर मिळतं. ती म्हणते की आदित्य दादा, तुम्ही असं कसं वागू शकता? अहो, ती अनुष्का समजूतदार आहे म्हणून तिने समजून घेतलं, जास्त विषय वाढवला नाही. मात्र तिला या गोष्टीचा किती त्रास झाला असेल, किती वाईट वाटलं असेल, कळतंय का तुम्हाला? आणि त्यावर आदित्य काही न बोलता बाजूला जाऊन बसतो. प्रिया मात्र शांत बसत नाही. ती या सगळ्याचा आदित्यला जाब विचारत असते. ती म्हणत असते की मला मान्य आहे पारू तुमची मैत्रीण आहे, ती सतत तुमच्या सोबत असते. मात्र तुम्ही असं वागणं अजिबात बरोबर नाही आहे, कारण तुमचं आणि अनुष्काचं आता लग्न ठरलं आहे. आणि मला तर असं वाटतंय तुम्ही पारूचा जरा जास्तच विचार करताय, कारण तुम्ही पारूसाठी आईंसोबतही भांडलात. आणि त्यावर आदित्य म्हणतो की प्रिया, असं नाही आहे. मात्र प्रिया आदित्यलाच समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आईंचा निर्णय कसा काय चुकू शकतो? त्यांनी काहीतरी विचार करूनच पारूला त्या पदावरून दूर केला आहे ना? मात्र आदित्य प्रियालाच विचारतो की मला सांग, तुला तुझ्या नोकरीवरून कोणी काढून टाकलं होतं? आणि त्यावर प्रियाला त्यावेळी घडलेला प्रकार आठवतो आणि ती म्हणते की आईंनी. मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आई त्या दिशाच्या बोलण्यात आल्या होत्या. तर आदित्य म्हणत असतो की मग आतासुद्धा असंच काहीतरी असू शकतं ना? आई कोणाच्याही बोलण्यात येऊ शकते, तिचा देखील निर्णय चुकू शकतो ना? मात्र प्रिया म्हणत असते की तुम्ही आईंवर विश्वास ठेवायला हवा. मात्र आदित्य म्हणत असतो की हे बघ प्रिया, मला आईने जसं माणसाने माणसाशी कसं वागावं ते शिकवलं आहे ना, त्याच प्रकारे बिझनेस कसा करावा ते सुद्धा शिकवलं आहे. आणि मी पारूला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ठेवण्यात यावं हे फक्त आणि फक्त बिझनेसच्याच हेतूने बोलतोय. यात माझा पर्सनल असा कोणताही उद्देश नाही आहे. आणि तुला असं वाटतंय का की मी आईसोबत बोलत नाही आहे तर मला काही त्रास होत नसेल? अगं, आईसोबत न बोलता माझा एक एक क्षण कसा जातोय ना, फक्त माझं मला माहिती. आणि त्यावर प्रिया जास्त काही बोलत नाही आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे अनुष्का पारूला म्हणत असते की अगं पारू, मी आदित्यला सुद्धा सांगितले की एका माणसाची आई खूप आजारी होती, त्याला पैशांची गरज होती आणि म्हणूनच मी त्यांना ते पैसे दिले. मात्र पारू रागातच म्हणते की अनुष्का मॅडम, खोटं बोलू नका, मला माहिती आहे तुम्ही ती पैशांची बॅग त्या गुंडांना दिली आणि ते गुंड ते पैसे घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी त्या गुंडांना सोडवलं ज्यांनी माझ्या तोंडावर शाई फेकली होती. आणि मी हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. आणि ते ऐकून अनुष्कासुद्धा चिडते. ती रागातच म्हणते की पारू, या सगळ्याशी ना तुझा काही संबंध नाही आहे. असतात माणसाचे काही वेगळे प्रश्न, माणूस प्रत्येक गोष्ट काही एकमेकांशी शेअर करू शकत नाही. आणि मुळात ना तू या घरातली एक मोलकरी नाही, तू तुझी मर्यादा ओळखून राहा. मी काय तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही. तर पारू हसतच म्हणत असते की मला माझी मर्यादा चांगलीच माहिती आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. मात्र तुम्ही किर्लोस्करांच्या होणाऱ्या सुनबाई आहात, त्यामुळे तुम्हाला तुमची मर्यादा ठाऊक असायला हवी. आधीच त्या दिशामुळे आम्हा सगळ्यांचं तोंड पोळलं आहे. आता ना मला कोणताही धोका पत्करायचा नाहीये. आणि पारूचं असं बोलणं ऐकून अनुष्काच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर पारू म्हणत असते की हे सगळं ना देवयाईंना कळायलाच हवं. आणि ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अनुष्का तिचा हात पकडत म्हणते की हे बघ पारू, मी तुला सगळं सांगते, पण तू प्लीज लगेच अहिल्या मॅमला काही सांगू नको. मात्र पारू हसतच म्हणत असते की मी हे सगळं देवयाईंना सांगणारच, त्यात तुम्ही काही करा, मी काही तुमचं ऐकणार नाही. आता फक्त ना तुमची बाजू कशी मांडायची हे तुम्ही ठरवा. आणि ती तेथून हसतच निघून जाते. आणि त्यामुळे अनुष्का चिडते. दुसरीकडे अहिल्या आदित्यने शूटिंगमध्ये जे काही केलेलं असतं त्यामुळे वैतागलेली असते. ती श्रीकांतला म्हणत असते की आदित्य अनुष्कासोबत असा कसा वागू शकतो? तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि त्यानंतर आदित्य आणि पारूसुद्धा.
पारू म्हणत असते की देवी आई मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, पण तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि पारूचा हात पकडत म्हणते की पारू मला आधी तुझ्याशी बोलायचं आहे. मात्र पारू म्हणते की आधी मी देवी आईंसोबत बोलणार आणि मगच त्यानंतर तुमच्याशी. मात्र अनुष्का म्हणत असते की थांब पारू, आधी तू माझ्याशी बोल. मात्र पारू काही ऐकायला तयार नसते आणि तितक्यात आदित्य म्हणतो की अनुष्का तुला कळत नाही आहे का, पारूला तिच्या देवी आईंशी बोलायचं आहे, मग तू का तिला थांबवते. मात्र अनुष्का म्हणत असते की मला माहिती आहे तिला काही बोलायचं नाही, कारण माझं बोलणं महत्त्वाचं आहे आणि ती जोरात पारूचा हात पकडते. मात्र आदित्य म्हणतो की अनुष्का पारूचा हात सोड. त्यामुळे नाईलाजाने अनुष्काला बाजूला व्हावं लागतं आणि मग पारूने जे काही बघितलेलं असतं ते सगळं ती अहिल्याला आणि इतरांना सांगते आणि ते ऐकून आदित्य, श्रीकांत यांना तर धक्काच बसतो. अहिल्या मात्र काही बोलत नाही. तर आदित्य म्हणत असतो की अनुष्का सांग मला हे सगळं काय आहे, तू माझ्याशी खोटं का बोलली, आता तरी खरं बोल. आणि त्यावर अनुष्का म्हणते की हो आदित्य, हे खरं आहे की मीच त्या गुंडांना पोलिसांच्या तावडीतून सोडवलं. आणि ते ऐकून सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात. अहिल्या मात्र काहीच बोलत नसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.